एकीकडे राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटी शर्तीचे प्रयत्न करत आहे, कडक निर्बंध लावत आहेत। मात्र आता आम्ही तुम्हाला अशी बातमी दाखवणार आहोत जी बघून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। कारण राज्यात निर्बंध असताना सुद्धा ठाण्यात चक्क डान्स बार हे दणक्यात सुरू आहेत। एबीपी माझानं केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये याचा पर्दाफाश झालाय। मंडळी, किती विरोधाभास आहे बघा। आपल्या राज्यात माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधनं आहेत आणि डान्स बारवर बंदी असताना सुद्धा ते मात्र राजरोसपणे सुरू आहेत। तर बघूयात कशा पद्धतीने ठाण्यातले हे डान्स बार सुरू आहेत। एबीपी माझाच्या दोन धडाकेबाज पत्रकारांनी केलेलं हे स्टिंग ऑपरेशन आहे, ज्यामध्ये ठाण्यातले डान्स बार कसे राजरोसपणे सुरू आहेत ते कॅमेऱ्यात त्यांनी कैद केलेलं आहे। या स्टिंग ऑपरेशन मध्ये एकीकडे दुकानांवर निर्बंध आहेत, मंदिरं बंद आहेत, पण ठाण्यातले डान्स बार मात्र राजरोसपणे सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय। जवळपास डझनभर डान्स बार सुरू असल्याचं हे स्टिंग ऑपरेशन आहे। माझाच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये या डान्स बारचा पर्दाफाश झालेला आहे। अर्थात हे डान्स बार सुरू आहेत, पण इथल्या पोलिसांना खरंच माहित नसेल का, प्रशासनाला माहित नसेल का, बड्या बड्या गुन्ह्यांचा सुगावा जे पोलीस लावतात, तपास जे करतात, त्यांना खरंच या डान्स बारची कल्पना नसेल का, असे सगळे प्रश्न या स्टिंग ऑपरेशनमुळे उपस्थित होत आहेत। त्यामुळे आता हे सगळे डान्स बार नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत याचा शोध घेणं आता सरकारचं काम आहे। या राज्यात माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सेवा लागतात, जे उद्योगधंदे लागतात, दुकानं असतील, या सगळ्यांवर सध्या बंधनं आहेत। त्यात शिथिलता द्यावी अशी मागणी वारंवार करून सुद्धा बंधनं कायम ठेवण्यात येत आहेत, पण डान्स बारवर मात्र बंदी असताना सुद्धा ते राजरोसपणे। दरम्यान ज्यांनी ठाण्यातील या डान्स बारचा पर्दाफाश करणारं स्टिंग ऑपरेशन केलंय ते एबीपी माझाचे प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी आपल्या सोबत आहेत। दीपेश, तू जेव्हा हे सगळं स्टिंग ऑपरेशन करत होता तेव्हा नेमकं काय काय दिसलं तुला? सौरभ, सगळ्यात आधी तर आम्ही माहिती काढली की खरंच हा प्रकार ठाण्यामध्ये सुरू आहे का, आणि आम्ही या गोष्टीची सहनिशा करण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। आणि जेव्हा जे चित्र पाहिलं, जे दृश्य आम्ही पाहिली, ते खरोखर म्हणजे धक्कादायक अशी म्हणावी लागतील। कारण जिथे किराणा मालाला सुद्धा किराणा मालाचं दुकान उघडे ठेवायला परवानगी नाही, त्याच ठिकाणी डान्स बार सुरू होते। आणि चक्क हे डान्स बार सकाळी 11 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत हे डान्स बार जे आहेत ते सुरू होते। सगळ्यात महत्त्वाचं तर या लोकांनी सगळी जी आपली पुढची दारं होती, जो पुढचा एंट्री गेट होता तो बंद केला होता। आणि एका चोर रस्त्याने तिथं एंट्री मिळत होती, ते सुद्धा सगळी शहानिशा केल्यानंतर सगळ्यात आधी आमचे मास्क खाली उतरवले गेले। आम्ही पोलीस आहोत की नाही याची शहानिशा केली गेली। आमची माहिती विचारण्यात आली की तुम्ही कुठे राहता, काय करता, आणि त्यानंतर त्यांचा एक माणूस येतो आणि चोर रस्त्याने आम्हाला मागच्या गेटने त्या डान्स बारमध्ये घेऊन जातो। आणि आत गेल्यामध्ये जे दृश्य आम्ही पाहिलं ते सगळं आता सध्या प्रेक्षकांसमोर आहे। राजरोसपणे हे डान्स बार सुरू होते, नृत्य सुरू होते, ज्या बारबाला होत्या त्या नाचत होत्या, पैशांची उधळपट्टी आपण त्या ठिकाणी पाहिली। आणि हे सगळं चालत होतं अतिशय म्हणजे जे ठाणे CP यांचं ऑफिस आहे त्याच्या अगदी हाकेच्या अंतरापासून एक डान्स बार होता आम्रपाली, जिथे आपण सगळ्यात आधी जो पहिला स्टिंग होता जो मी केला ते सगळ्यात राजरोसपणे सुरू होता। आणि अतिशय 2 किलोमीटरच्या अंतरावर हा डान्स बार आहे। मात्र तरीसुद्धा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं असंच म्हणावं लागेल, कारण याची माहिती प्रशासनाला नसेल किंवा याच्यावर विश्वास ठेवणं जरा अवघड आहे। आणि हे सगळं अतिशय सुरळीत सुरू होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवार रविवार हा पूर्णतः बंद आहे, अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सगळं काही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। मात्र शनिवार आणि रविवारी सुद्धा हे डान्स बार राजरोसपणे सुरू होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 7 ते 8 या वेळेला सुरू व्हायचे आणि सकाळी 8 वाजेपर्यंत हे डान्स बार चालू असायचे। त्यामुळे एकीकडे सामान्य माणूस त्याच्या रोजीरोटीवर प्रश्न निर्माण झालेला आहे, तर दुसरीकडे हा डान्स बार कोणासाठी चालू ठेवण्यात येत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। सौरभ, बरोबर दीपेश, आपण बाहेरची परिस्थिती बघितली तर सगळीकडे निर्बंध आहेत, रात्री प्रवासावर सुद्धा पोलिसांच्या नाकाबंदीला सामोरं जावं लागतं, पण असं असताना सुद्धा हे डान्स बार नेमके कशा पद्धतीने सुरू आहेत? तुला काय अनुभव आला? अगदी सुरुवातीपासून सांग। तू स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं आणि ज्यानंतर तू त्या बारच्या बाहेर गेला तिथून पुढे नेमकं काय काय घडलं?
सगळ्यात आधी तर यांचा जो पुढचा गेट असतो तो पूर्णपणे बंद असतो आणि तिथे 3 ते 4 माणसं यांची उभी असतात. 2 माणसं नजर ठेवायला, पाळत ठेवायला असतात की कोण येतंय जातंय, आणि जी 2 माणसं असतात ती जो गिरायक यांच्याकडे जातात त्यांना मागच्या गेटने आत नेण्यासाठी ही लोक उभी असतात. सगळ्यात पहिलं तर ते या गोष्टीची शहानिशा करतात की हे कोण पोलीस किंवा इतर अधिकारी तर नाहीत ना. याची शहानिशा झाल्यावर त्यांचा एक माणूस जो आहे तो मागच्या गेटने किंवा चोर दरवाजाने आत नेतो आणि चोर दरवाजाने आत गेल्यानंतर ह्यांचा जो कार्यक्रम असतो, डान्सबारमधला जो माहोल असतो तो सध्या सगळा सुरू असतो. आणि या ठिकाणी कुठच्याही वेळेचं बंधन नाही, कसलंही बंधन नाही, ना मास्क असेल ना सोशल डिस्टन्सिंग असेल, असा कुठचाही नियम तिथे पाळला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे की कुठच्याही प्रकारचा वेळ नाही, म्हणजे रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत हे डान्स बार सुरू असतात, तेही शनिवार आणि रविवार, म्हणजे ज्या दिवशी पूर्णतः लॉकडाऊन असतो त्या दिवशीची ही परिस्थिती आहे. म्हणजे इतर दिवसांची या ठिकाणी काय परिस्थिती असेल हाही आपण विचार करू शकतो. सौरभ. दीपेश, हे स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी तू नेमका कुठे कुठे गेला आणि किती ठिकाणी गेला? सौरभ, सगळ्यात आधी आम्हाला माहिती मिळाली की ठाण्यामध्ये असे प्रकार सुरू आहेत आणि यासाठी जे गणेश ठाकूर सर आहेत त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांची सगळी संकल्पना होती. सगळ्यात आधी आम्ही ठाण्याच्या आम्रपाली बारमध्ये गेलो. तिथे आम्हाला माहिती मिळाली की हे सुरू आहे आणि त्यावेळेस आम्ही थांबलो. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला 3 ते 4 तास आम्ही बसलो. आम्हाला वाटलं कदाचित आत्ता बंद होईल किंवा काही वेळेसाठी हे चालू असेल, पण जसं जसं आम्ही बसत होतो तशी आम्हाला त्याच्याबद्दल वेगवेगळ्या माहिती ज्या आहेत त्या मिळत होत्या. तिथल्याच एका वेटरने आम्हाला सांगितलं की हे बार सकाळी 4 वाजेपर्यंत चालू असतं. आम्ही त्याला विचारलं की बाबा पोलिसांचा काही इश्यू नाही ना, पोलीस वगैरे येतील धाड टाकतील असा काही प्रकार येथे होईल का? तर तो सरळ बोलला की असं काही होणार नाही, सगळं काही आमचे मालक आहेत ते बघून घेतात. हे त्याच्या वेटरकडनं आलेलं आम्हाला उत्तर होतं. तर आम्हाला आधी वाटलं की असं एखादंच असेल. मग आम्ही शहानिशा करण्यासाठी आणि ठाण्यामधील जे इतर डान्स बार आहेत त्यांची काय परिस्थिती आहे ते पाहण्यासाठी जसं जसं आम्ही पुढे गेलो तसं तसं आम्हाला हे चित्र जे आहे ते इतर डान्स बारमध्ये सुद्धा पाहायला मिळालं. हेच शहानिशा करत आम्ही कल्याण, उल्हासनगर असे सगळे विभागात सगळ्या परिसरामध्ये फिरलो. उल्हास आणि कल्याणमध्ये काही ठिकाणी बंद होतं, मात्र ठाण्यामध्ये आम्ही जेव्हा पुन्हा आलो आणि पुन्हा जेव्हा आम्ही तिकडे पाहणी केली तेव्हा आम्ही जे बाकीचे बार होते, मग जसं नटराज असेल किंवा अँटिक पॅलेस असेल, हे सर्रासपणे सुरू होते आणि या ठिकाणी सर्रासपणे एंट्री मिळत होती. नटराज बारमध्ये तर अक्षरशः गिरायकांच्या रात्री 12-12:30 वाजता रांगा लागल्या होत्या आतमध्ये जाण्यासाठी आणि हा बारसुद्धा सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत सुरू होतो असं तिकडच्या एका स्टाफने आम्हालाही माहिती दिली. सौरभ. दीपेश, पण हे सगळं स्टिंग करण्यासाठी तू बारमध्ये नेमका कसा गेला हे तू सांगितलं, पण बारमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडनं काही पैसे घेतले गेले का आणि ते कसे घेतले गेले? सौरभ, निश्चितच बारमध्ये गेल्यानंतर त्यांचे जे दर होते ते त्यांनी वाढवलेले होते. म्हणजे एका थम्सअपसाठी 500 रुपये आणि जे दारू सिस्टम किंवा त्यांची जी सिस्टम असते त्यासाठी 800 ते 900 रुपये ते आकारत होते. आणि त्यानंतर पैशाची जी उधळपट्टी आपल्या जे लोक तिथे करतात किंवा जी करायची असते त्यासाठी त्यांचे वेगवेगळे दर असतात. आणि ते सुद्धा म्हणजे या लॉकडाऊनमध्ये आपण म्हणतो की काहींकडे पैसा नाही आहे किंवा काहींकडे परिस्थिती बिकट आहे, मात्र त्या ठिकाणी सुद्धा अशी लोक आली होती जे अफाट पैसा उधळत होती आणि अफाट पैशाची उधळपट्टी त्या ठिकाणी सुरू होती, ज्याचं कोणालाही काही पडलेलं नव्हतं. आणि या सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे काही बार असे होते जे अगदी हाकेच्या अंतरावर, ज्यांचं पोलीस स्टेशन आहे, ठाणे सीपीचं मी जसं सांगितलं की ठाणे सीपी यांचं कार्यालय जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर होतं, जिल्हाधिकारी यांचं कार्यालय हाकेच्या अंतरावर होतं, अशा ठिकाणीच्या बारमध्ये सुद्धा सर्रासपणे सुरू होतं. आणि फक्त इतकंच नाही तर काही ठिकाणांमध्ये आम्ही जी पाहिली की त्या ठिकाणी लॉजिंग बोर्डिंग जो प्रकार असतो तो सध्या सुरू होता, ज्याच्यावरही पूर्णपणे बंदी आहे, मात्र तो प्रकार सुद्धा सुरू होता. आणि तिथे स्थानिक प्रशासनाची किंवा पोलिसांची कसलीच भीती नव्हती. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी आम्हाला निदर्शनास आली की कसल्याही प्रकारची भीती नव्हती त्या ठिकाणी. सौरभ. बरोबर. दीपेश, तू आतमधलं स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे. साधारण एका डान्स बार मध्ये किती आर्थिक व्यवहार चालला असेल एका रात्रीतून? सौरभ, जेव्हा शुक्रवारी आम्ही स्टिंग केलं त्यावेळेलाच लोकांची संख्या वाढत होती. जसं जसं रात्र आणि वेळ पुढे जात होती तशी तशी लोकांची संख्या वाढत होती. आणि आम्ही जे पाहिलं ते एका बारमध्ये एका टेबलवर अक्षरशः 50-50 हजार ते 1-1 लाख रुपये लोक उडवत होती. आणि असे 12 ते 15 टेबल लागले होते. म्हणजे एका टेबलवर एका वेळेला एवढी लोक उधळत होती. 50,000 ते 1 लाख रुपये अशा नोटांच्या गड्ड्या घेऊन ते बसले होते आणि अक्षरशः उडवत होते. आणि अशा प्रकारे हा बार सकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतो.
त्यामुळे जर यांची कमाई लाखोंमध्ये असेल तर हे म्हणणं अतिशयोक्ती नसेल की हे लाखो रुपयांमध्ये एका रात्रीत फक्त कमवत आहेत, ते पण अशा परिस्थितीमध्ये जिथे सामान्य माणसाला 2 रुपये कमवणे सुद्धा मुश्किल झाली आहे. सौरभ. बरोबर. दीपेश, पण बारमध्ये जेव्हा तू गेला तेव्हा बारमध्ये नेमक्या मुली किती होत्या, हॉटेलचा डान्स बारचा स्टाफ किती होता आणि ग्राहक किती होते, असे किती लोक आत होते? सौरभ, सुरुवातीला आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा ज्या मुली होत्या त्या अतिशय मोजक्या होत्या, म्हणजे 5 ते 6 होत्या. मात्र जसा जसा आम्ही जास्त वेळ बसलो, जसा जसा वेळ पुढे जात गेला तसा तसा यांची संख्या वाढत गेली आणि प्रत्येकी बारमध्ये कमीत कमी 25 ते 30 या मुली, इतक्या मुलींची संख्या होती आणि ते सुद्धा वारंवार म्हणजे बदलत होत्या. म्हणजे या 25 मधल्या काही मुली आत जात होत्या तर अजून काही मुली बाहेर येत होत्या. म्हणजे आमच्यासमोर फक्त 25 ते 30 मुली होत्या आणि आतमध्ये किती मुली असतील हे त्यांनाच ठाऊक. मात्र यांची संख्या जास्तच असेल, 40-50च्या खाली यांची संख्या नसेल. तसंच जे वेटर होते, त्यांचा जो इतर स्टाफ होता, त्यांची संख्यासुद्धा 25 ते 30च्या घरातच होती. 25 ते 30च्या संख्येने ते वेटर तिथे उपस्थित होते. प्रत्येक टेबलवर 2 वेटर असतील किंवा त्यांचा एक जो मेन मॅनेजर असतो तो असेल, अशा लोकांची तिथे उपस्थिती होती. तर रिसेप्शनवर त्यांचे 2 मनुष्य होते. तर इतकीच माणसं, म्हणजे 8 ते 9 माणसं बारच्या बाहेर पाळत ठेवायला होती आणि जे गिरायकं ज्यांना रस्ता माहीत नाही किंवा ज्यांना चोर रस्त्याने आणायचं आहे ते करण्यासाठी 8 ते 9 माणसं जी आहेत ती बाहेर उभी होती. म्हणजे एकंदरीत जिथे 20 लोकांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे, 25 लोकांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे प्रशासनाकडनं, तिथे फक्त यांचा स्टाफच 80 ते 90 लोकांचा असतो आणि एवढ्या सगळ्या स्टाफमध्ये हा सगळा कारभार चालतो आणि सकाळपर्यंत हा सगळा कार्यक्रम जो आहे तो डान्स बारवाल्यांचा तो सध्या सुरू होता. सौरभ. बरोबर. दीपेश, तू सोबत राहा. ज्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं ते गणेश ठाकूर देखील आता आपल्या सोबत आहेत. गणेश, जवळपास डझनभर डान्स बार जे आहेत ते ठाण्यात सुरू आहेत. किती मोठं अर्थकारण चालतंय या डान्स बारच्या निमित्ताने? सौरभ, जसं दीपेशने सांगितलं, जे अर्थकारण आहे यामध्ये सगळ्याच ज्यांच्यावर जबाबदारी आहे, कायदा सुव्यवस्था जे आहे त्याची जबाबदारी आहे, त्यांच्याकडनंच जे आहे त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात. दीपेशने जे स्टिंग ऑपरेशन्स केले आहे त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आणखी अनेक बार आहेत जिथं आम्ही गेलो. काही जणांनी आम्हाला एंट्री दिली नाही, काही जणांना एंट्री दिली आणि इथं गेल्यावर कळतं की कशा प्रकारे बॅकडोर मधनं या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे लाखो रुपयांची उधळपट्टी यांच्यावरती होते आणि एका रात्री, खास करून रविवार आणि शनिवार या विकेंडच्या रात्री जे आहे इथं लाखो रुपये या मुलींवर उडवले जातात आणि हे सगळा पैसा जो असतो ह्याचा कुठेच अकाउंट नसतं. आता हे होतं कसं, तर निश्चितपणे पोलीस प्रशासन हे म्हणतील की आम्हाला माहित नाही, आता या बातमीनंतर कारवाई केली जाईल, धाडसत्र सुरू होईल, रात्री सेक्शन गरम केले जाईल, पोलिसांचे सर्व अधिकारी रस्त्यावरती असतील, गृहमंत्र्यांकडून आदेश येतील, का हे नेहमीच होतं. पण त्यानंतर काही दिवसांनंतर हे पुन्हा सुरू होतात आणि इथं आपण एक नेक्सेस म्हणतो ना, पोलीस आणि या बार मालकांचा नेक्सेस इथे निश्चित समोर येतं, कारण त्यांच्या मदतीशिवाय हे चालू शकत नाही, हे खुलं सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय की आपण दुकानं असतील किंवा रेस्टॉरंट असतील तर तिथं नियमांचं पालन करावं. आता काही शहरांमध्ये तर 10-10, 12-12 हजार रुपये दंड आकारला जातोय लोकांकडनं जे नियमांचं पालन करत नाहीत, खास करून दुकानदार ट्रेडर्स कडनं. पण इथं तर 4च्या नंतर ही दुनिया सुरू होते आणि जसं दीपेशने सांगितलं की एका बारमध्ये 20-20, 25-25 मुली आम्ही पाहिल्या. जो स्टाफ असतो इथं तो 20-25च्या वरचा स्टाफ असतो, मग ते गाणे वाजवणारे असतात आणि मग लोक असतात. म्हणून एका बारमध्ये खास करून शनिवार रविवारच्या रात्री आम्ही पाहिलं की 100हून जास्त लोक तिथे असतात, आत बाहेर करत असतात, त्यांचा स्टाफ असतो आणि 50 लग्नांसाठी मर्यादा ठेवली गेली आहे. तर अशा वेळेला एका बारमध्ये इतक्या मोठा आणि कोणीही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही, इथं डान्स करतात, जे ग्राहक असतात तेही डान्स करतात, मास्क कोणी घालत नाही. मुलींशी आम्ही बोललो, मुलींचं म्हणणं होतं की हो, इथं सुरुवातीला ज्यावेळेस स्टिंग ऑपरेशन सुरू केलं त्यावेळेला काही कमी मुली होत्या, पण नंतर या मुलींशी बातचीत केली तर त्यांचं म्हणणं होतं की थोडा वेळ थांबा, आणखी मुली येतील, जास्त इथं गर्दी होईल, तुम्हाला आणखी मुलींना पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे सिस्टम असतं, रोटेशन वाईज या मुलींना बोलवतात आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये सगळं हे सुरू आहे. गाणी वाजतायत तर पेट्रोलिंग कुठे होते, पोलिसांची गस्त कुठे लागते, हे असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तर आता प्रशासनाला द्यावी लागतील. पैसा जो पाहिला इथं, तर आम्ही पाहिलं इथे लोकांना, जे लोक होते, जे ग्राहक होते, ते अक्षरशः जे नोटांच्या बंडल असतात त्या बंडल इथं फेकत होते आणि ही उधळपट्टी आहे.
हा पैसा जो आहे ठीक आहे. आणि इथं आपण पाहतोय वसई विरारमध्ये एक हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केली. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारला आता यावरती ठोस कारवाई करावीच लागेल, कारण हे सगळं जे आहे ते इल्लीगल आहे. डान्स बारला ऑपरेट करण्याची परवानगी नाहीये आणि बरोबर गणेश, तुम्ही म्हणत आहात की अवैधपणे सगळं सुरू आहे, पण डान्स बार बद्दलचे कायदे आणि नियम नेमके काय सांगतात? म्हणजे आता तर कोविड काळ आहे, पण कोविड नव्हता तेव्हाचे नियम आणि आत्ताचे नियम, असं नियम आणि कायदा दोन्ही काय सांगतात डान्स बार बद्दल? सौरभ, कोर्टाच्या निर्णयानुसार किंवा कोर्टाने जे आदेश दिले त्यानुसार यांना डान्स करण्याची परवानगी नाहीये. ह्यांना एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणजे परफॉर्म करणारे किंवा वेट्रेस जो म्हणतो आपण, वेट्रेसच्या नावाखाली यांना लायसन्स दिले जातात. सक्त मनाई आहे की कोणतीही मुलगी डान्स करणार नाही डान्स बारमध्ये आणि त्यांच्यावर पैशांची उधळपट्टी होणार नाही. पण इथं आम्ही पाहिलं की इथं या मुली डान्स करत होत्या, त्यांच्यावर पैसे जे आहेत फेकले जात होते. आणि इतकंच नाही तर फक्त जो नियम आहे आत्ताचा, तो 9:30 रात्री 9-9:30च्या नंतर फक्त 4 मुलींना स्टेजवर उभं राहण्याची परवानगी आहे, फक्त उभं राहण्याची किंवा त्यांना सर्व करण्याची. आणि इथं पाहतो आपण 9च्या नंतर इथं 20, 25, 30 मुली आल्या. इतकंच नव्हे तर जो परफॉर्मिंग लायसन्स मिळतो आता, हे परफॉर्मन्सच्या नावाखाली या डान्स बारच्या मालकांना लायसन्स दिले जातात. इथं फक्त गाणी वाजली पाहिजेत आणि जे ग्राहक आहेत त्यांनी बसून जे ड्रिंक करायचं ड्रिंक करून फक्त ते गाण्यांचा त्यांनी आनंद घ्यावा अशा प्रकारेसाठी हा परफॉर्मन्स एरिया दिला गेलाय. पण इथं लोक नाचतायत, ग्राहक त्यांच्यासोबत नाचतायत, मुली नाचतायत आणि 20, 25, 30 अशा संख्येमध्ये मुली तिथे आहेत. म्हणून सगळ्याच नियमांचं उल्लंघन होत होतं. आता तर लॉकडाऊन मध्ये याला परवानगीच नाहीये. पण तसंही पाहिलं, जे खरे नियम आहेत, जे कोर्टाच्या आदेशानंतर नियम दिले गेले आहेत, आखले गेले आहेत, त्याचंही उल्लंघन इथं डान्स बार मध्ये होताना आम्ही पाहिलं. अगदी खरं आहे, पण हे सगळं आता कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे आणि ह्याचा शोध घेणं आता सरकार असेल, प्रशासन असेल आणि पोलीस यांचं काम आहे. हे काम तरी ते आता करतात का? ती औपचारिकता तरी पार पाडतात काय बघावं लागेल. खरं तरी पोलिसांचं काम होतं, पण गणेश ते तुम्ही आणि दीपेश असं दोघांनी मिळून केलं, त्यामुळे तुमच्या दोघांचं सुद्धा कौतुक करावं तितकं कमीच आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.